नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 4 एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर काल जसा पाऊस झाला त्या पद्धतीचा पाऊस मात्र आज राज्यात पाहायला मिळाला नाही. मात्र ढग जे आहे ते जवळपास दुपारी 1 वाजल्यापासून ढगांची निर्मिती झाली. याच्यामध्ये पुण्याचा जो पूर्व भाग असेल, सातारा सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूर, धाराशिव याचबरोबर तिथे संभाजीनगर तसेच अकोला असेल, वाशिम असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं उत्तर भारतामध्ये जो WD आहे तो WD आता हळूहळू पुढे सरकत जाईल. म्हणजेच येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात पावसाचं जे प्रमाण जे आहे ते आता हळूहळू कमी होईल. ज्यावेळेला हा WD पुढे सरकेल त्यावेळेला मात्र मध्य प्रदेश असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश तसेच राज्याचा विदर्भाचा पूर्व भाग असेल, छत्तीसगड असेल, याचबरोबर ओडिशा, पश्चिम बंगाल या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी पाहायला मिळणार. मात्र राज्याचं पाहिलं, राज्याचा पूर्व विदर्भ असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता आहे. मात्र राज्याचा पश्चिम भाग संपूर्ण असेल त्या ठिकाणी पाऊस आता कमी पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, राजस्थानमध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. याचबरोबर एप्रिल महिन्याचा आपण जर विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो करून राजस्थानच्या या भागामध्ये अँटी सायक्लॉन्स तयार होत असतात. मात्र सध्या अँटी सायक्लॉन तयार होत नाही आहेत, कारण की पश्चिमी आवर्त हे वारंवार उत्तर भारतामध्ये दाखल होत आहेत. ज्यावेळेला अँटी सायक्लॉन तयार होतात त्याला अँटी सायक्लॉनमुळे उष्ण आणि जी हवा असते ती भारताच्या दिशेला असते. त्यावेळेला आपण पीक काढणी करत असतो, त्यावेळेला ड्राय वेदर असतं. याचबरोबर वर्षभरातील एप्रिल महिना हा अतिशय उष्ण आपल्याला पाहायला मिळतो. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो. वातावरणाचे बदल जे काही झालेत त्याचा परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर अतिउंचावचे जे ढग आहेत ते अतिउंचावचे ढग या WDच्या प्रभावामुळे देशभरामध्ये येत आहेत. त्यामुळेही पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर विषुववृत्तीचा जो पट्टा असतो या विषुववृत्त पट्ट्यावरून MJO त्याला आपण मेड इन जुलियन ऑसिलेशन असं बोलत असतो. तर MJO ज्या वेळेला या हिंदी महासागरामधून प्रवास करत असतो आणि त्यावेळेला कोणती एखादी सिस्टम जरी भारताच्या पृष्ठभागावरती असेल तर त्याचाही परिणाम पावसाच्या वातावरणामध्ये पाहायला मिळत असतो. याचबरोबर आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री पुण्याचा पूर्व भाग असेल, साताराचा उत्तर भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल आणि पूर्व भाग असेल या ठिकाणी गडगडासहित पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संभाजीनगरचा दक्षिण भाग ढगाळ वातावरण, जालनाचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बीडचा दक्षिण भाग असेल, धाराशिव आणि लातूरचा पूर्व पश्चिम भाग असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच हिंगोली, परभणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याचबरोबर अकोलाचा दक्षिण भाग असेल, अमरावतीचा दक्षिण भाग असेल, वाशिम आणि यवतमाळचा उत्तरेचा भाग, तसेच वर्धा असेल आणि नागपूरचा उत्तरेचा भाग या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा पूर्व भाग असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, जत असेल, कवठेमहांकाळ या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. तसेच सोलापूरचा करमाळा असेल, मोहोळचा काही भाग असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित राज्यात जर पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळेल. रात्री कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार केला म्हणजे 4 तारखेचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर 4 तारखेला शक्यता करून विदर्भामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये विदर्भातील बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असेल, अकोल्याचा उत्तर भाग असेल, अमरावतीचा उत्तर भाग असेल, वर्धा उत्तर भाग असेल, नागपूरचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त वाशिमचा रिसोड असेल, मालेगाव असेल, ओरोर असेल या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. बीडचा मध्यवर्ती भाग असेल किंवा हिंगोली परभणीचा मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतात. याचबरोबर अहिल्यानगर दक्षिण भाग असेल, श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, इंदापूर, सातारा, दहिवडी, फलटण या ठिकाणी एक दुसरा ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढू शकते. मात्र पावसाची शक्यता एकदम कमी आहे. झाला तर फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे.
राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं, कोकण असेल, खानदेश असेल, या भागामध्ये मात्र येणाऱ्या 24 तासांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. पावसाचं वातावरण आता हळूहळू कमी होईल. 4 आणि 5 तारखेनंतर राज्यात पूर्णपणे पाऊस थांबण्याची शक्यता आहे. मात्र परत एकदा 7 आणि 8 तारखेला विदर्भाचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी चंद्रपूर असेल, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, याचबरोबर जळगाव असेल, तसेच अकोला असेल, अमरावती, वाशिम या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकते व हलक्या स्वरूपात गडगडा स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच सोलापूर असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा पूर्व, सातारा पश्चिम, पुणे पूर्व, पुणे पश्चिम, याचबरोबर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगांची व्याप्ती वाढू शकते व काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र या अंदाजामध्ये काही बदलही होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअरही करा.